वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे. तर आता आम्ही चाललोय देवीवर. तर वट सावित्री पौर्णिमा होती आणि मी मावशींकडून गेली माझ्या मम्मीकडे. तर उपवास असल्यामुळे आम्ही सगळेजण मंदिरात गेलो होतो. वडाच्या झाडाजवळ खूप जास्त गर्दी होती, सो आम्ही आधी महादेवाची पूजा वगैरे करायचं ठरवलं. सो मग ती पूजा वगैरे करून आम्ही गेलो घरी. वटपौर्णिमेच्या पूजेचा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला होता, सो मी इथे काही जास्त ॲड नाही करते. जस्ट तुम्हाला जस्ट डिटेल्स द्यायचे होते तेवढं सांगितलं. त्यानंतर मी घरी गेली आणि माझी मावशी आली होती आणि ती खूप सारा खाऊ घेऊन आली होती. खारोड्या, कुरड्या, पापड आणि वड्या, ज्या मला खूप खूप आवडतात, आणि फुटाणे पण आणले होते जे त्यांनी घरी बनवले होते. त्यानंतर मी परत मावशींकडे गेले आणि तिथे आम्ही खाल्लं. तिथे आम्ही मटण बनवलं आणि त्यानंतर मग आम्ही मम्मीने त्यांना सोडायला गेलो. तर त्यानंतर आम्ही खाल्ला गोला, जो जैन सिनियरजवळ खाल्ला, जो खूप फेमस आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्यावर नुसता साड्यांचा वर्षाव होतो आहे. तर ही जी साडी आहे ती मला प्रीती दीदीने त्यांनी आणली आहे. ते केरळला गेले होते, तिथून त्यांनी ही साडी आणली आहे आणि खूप सुंदर आहे आणि मला खूप जास्त आवडली. थँक्यू सो मच. आणि त्यांनी फक्त माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी साड्या आणल्या आहे. तर ही आहे मावशींची साडी, त्यानंतर दीदीला आणली आहे आणि स्वतःसाठी ऑब्व्हियसली. तर अशा त्यांनी 4-5 साड्या आणल्या होत्या स्वतःच्या मम्मीसाठी वगैरे वगैरे. सो थँक्यू. साडी भेटल्यावर मी एकदम शॉक होती, कारण मला हे बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं. सो थँक्यू सो मच. तर नेक्स्ट डे आम्ही बाकी सगळ्यांसाठी म्हणजे दीदीने सगळ्यांसाठी बदाम शेक घेतलं, कारण मावशीन त्यांना वगैरे खायची खूप इच्छा होती. सो सावरियामधून घेतला आम्ही दुसरीकडे गेलो होतो, माझ्या फ्रेंडचंच आहे, पण तिथे काही भेटलं नाही. आणि हेही बदाम शेक खूप टेस्टी होतं, खूप टेस्टी, एकदम फ्रेश आणि टेस्टी. जे लोक धुळ्यामध्ये राहत असतील त्यांना माहीतच असेल की सावरिया वगैरे वगैरे 2-3 शॉप आहे. नंची लस्सी वगैरे हे खूप फेमस आहे आणि खूप अमेझिंग लागतं. त्यानंतर तुम्ही बघा आरू आणि यांची मस्ती. त्यानंतर मी परत माझ्या माहेरी आली. माहेर माझं जवळच आहे, जवळ म्हणजे धुळ्यातल्या धुळ्यातच आहे. तर मी आणि विपुल आम्ही दोघं आलो आणि आम्ही गेलो थोडं बाहेर खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर आम्हाला असं थोडं म्हणजे आम्ही खूप फूडी आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाहेरचंच खायला आवडतं असं काही नाही आहे, पण बाहेर गेल्यावर बाहेरच्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आम्हाला आवडतात. तर जेवण डन आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर आम्ही सेम आउटफिट घातला होता, सेम टी शर्ट, ब्लॅक. सो दॅट्स इट. मग त्याच्यानंतर जेवण करून आम्ही फटक्यात घरी गेलो. धुळ्यामध्ये असं जास्त रात्री काहीच भेटत नाही. यांना आईस्क्रीम वगैरे खायची होती, बट नाही भेटत, एकदम लेट. छान आहे. तर आता आम्ही चाललो आहे देवीवर. आमची देवी आहे धनदाई माता. तर ती मस्जिदजवळ आहे. तर मग चला. ही जी मी साडी घातली आहे ती मला जळगावच्या आईने दिली आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप छान दिसते. सो थँक्यू. आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं, पण लेटच झाला. शेवटी आम्ही खूप लेट उठलो. खूप म्हणजे 9-10पर्यंत आम्ही उठलो आणि 11पर्यंत निघालो आम्ही. तर रस्त्यातच इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे आणि तिथे इच्छापूर्ती महादेव पण आहे. या मंदिरात मागितलेल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि खूप लोकांची इथे श्रद्धा आहे. तर मग फटाफट आम्ही या मंदिरात आलो, दर्शन घेतलं. गर्दी होती पण एकदम जास्त अशी नव्हती. सो आमचं छानपैकी दर्शन झालं आणि इथून मग त्याच्यानंतर आम्ही इच्छापूर्ती महादेवाचं पण दर्शन घ्यायचं होतं. सो तिथे जाऊया. केवढा मोठा लावला आहे. गणपती बाप्पाचे
हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आता आपण आलो आहे धंदाई मातेच्या मंदिरात. तर हे पार्किंग एरिया आहे. तर तिथे आसपास बरीच दुकानं आहेत जिथे खेळणी वगैरे मिळतात, ओटीचं सामान मिळतो. तर आम्ही एक ग्रीन कलरची छान अशी साडी घेतली देवीची ओटी भरण्यासाठी, आणि नारळ वगैरे वगैरे सगळं सामान ते देतात त्याच्यात. जवळच दुकान होतं, म्हणजे बरेच दुकानं आहेत तिथे. तुम्हाला जिथे वाटेल तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि बिलकुल गर्दी नव्हती, बिलकुल नाही. फक्त आम्हीच दिसत होतो आज. तर मी धंदाई मातेला लग्नानंतर पहिल्यांदा आली होती आणि आता सेकंड टाईम. सो हे माझं सेकंड टाईम आहे आणि इन फ्युचर आपण नक्कीच येत राहू. असं म्हणतात की आपल्या कुलदेवीला वारंवार म्हणजे भेट द्यायला पाहिजे, आणि कुलदेवीचं जास्तीत जास्त जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करायला पाहिजे. त्याचं खूप महत्त्व आहे. काढ चाल लवकर. ते काय असतं, गर्दी होऊ नये. हां, ते ठीक आहे, तेव्हा ठीक आहे. किंवा त्यांचे फोटो विकले जाऊ नये. आम्हाला इतकं छान दर्शन झालं ना, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. खूप शांतता, खूप म्हणजे तिथले जे पुजारी होते ना ते खूप कोऑपरेट करत होते आणि ते खूप चांगले होते. लिटरली मी ना कॅमेरा ऑन केला ना तर ते लगेच त्यांचं शर्ट वगैरे नीट करत होते. काही लोक असं ओरडतात की काय वगैरे वगैरे, पण ते खूप खूप चांगले होते. तर आम्ही आधी पूजा करून घेतली, मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ घेतला. जावई बापू आले म्हटल्यावर आपण त्यांना धुवायला सगळं ट्राय करू. तर आम्ही कॉफी पाजली जावई बापूंना, त्याच्यानंतर आम्ही नंदची लस्सी पाजली जावई बापूंना. खूप खूप आवडली, परत प्यायला येणार म्हणे. त्यानंतर आम्ही परत आरूकडे गेलो. आरूकडे म्हणजे आरू आणि दिदीला सोडण्यासाठी गेलो. तर ते जात आहे आता पुण्याला. पुढच्या वर्षी येणार तू? बापरे, डायरेक्ट पुढच्या वर्षी? नाही ना, त्याच्या अगोदर. हा, काय बोलतो इंग्लिश मध्ये? बर्थडेला सायकल मध्ये येणार? सायकल दाखवून नवीन सायकल घेणार आहे का तू? वा वा वा, आम्हाला बसवणार का सायकलवर बसवणार? लाईट चालू करा ना. काय टाकली आहे? बटली आहे. बटली सायकल आहे, पतली. मग मी बसू शकतो ना तिच्यावर? हो बापरे, फक्त बेबीला. अच्छा, मग गेअरवाली आवडते का तुला आता? नवीन गेअर राहू दे फक्त. सायकलचे गेअर राहू दे, नाही तर सायकल कुठे आणि गेअर कुठे असं नको. गेअर नाही दाबणार? चांगले ठेव मध्ये. हो रे, जादू. तर नेक्स्ट डे आम्ही गेलो आईस्क्रीम घेण्यासाठी. तर इथून आम्ही घेतलं गावा होतं एक, आणि चिली गावा होतं, आणि एक होतं चॉकलेट
कोणतं तरी भारी होतं, काहीतरी नाव नाही आठवत, ते चॉकलेटचंच काहीतरी होतं, पण एकदम टेस्टी होतं. आणि मी चुकून चिली गावा घेतलं माझ्यासाठी आणि यांनी स्वतःसाठी 2 घेतलं, पण नंतर मला रिअलाईज झालं की चॉकलेटवाला जास्त भारी आहे. नो वरीज. त्याच्यानंतर आम्ही जावई बापूंना परत लस्सी प्यायला घेऊन गेलो आणि जावई बापूंनी यावेळेस 2 ग्लास लस्सी पिली आणि ती त्यांना खूप 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 आवडली. तर नंदची लस्सी खूप फेमस आहे, तुम्ही कधी गेले तर नक्की प्या. त्यानंतर नेक्स्ट डे आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. जेव्हा जेव्हा धुळ्याहून जाते तेव्हा प्रत्येक वेळेस मला असंच फील होतं की जशी काही माझी बिदाई होते. नेहमी जेव्हा पण म्हणजे मी धुळ्याहून येते तेव्हा मला तेच फील होतं, म्हणजे सेम फिलिंग येते. इतकं सोपं नसतं आपण म्हणजे 25 वर्ष 26 वर्ष एखाद्या ठिकाणी राहिलो आहे आणि तिथून नंतर मग आपण दुसऱ्या ठिकाणी जातो. त्यानंतर जावई बापू सासूबाईंनी दिलेल्या वाफवलेल्या शेंगा खात आहे. माझ्या नवऱ्याचा आवडता पदार्थ म्हणजे पीनट्स. त्यांना शेंगदाणे, वाफवलेल्या शेंगा, भाजलेल्या शेंगा, सगळ्या प्रकारच्या शेंगा तुम्ही फक्त आणून द्या, त्यांना खूप जास्त आवडतात. सो मी मम्मीला बोलली होती की वाफवून ठेवशील, त्यांना खूप आवडतात. मग त्यात